शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहे। त्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे। विद्याभारती महाविद्यालय, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल मेन याशिवाय चित्रपटगृह देखील बंद ठेवण्यात आले आहे। शासनाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील शाळा महाविद्यालय, चित्रपटगृह देखील बंद ठेवण्यात येत आहेत। नूतन कन्या शाळा, विद्याभारती महाविद्यालय, न्यू हायस्कूल मेन आदी शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। 31 मार्चपर्यंत हे शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत। त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे व पुढील आदेशानुसार विद्यार्थ्यांना कळवलं जाईल असंही शाळा व्यवस्थापनाने सांगितलं आहे। आम्हाला शासनाकडनं जे काही पत्र प्राप्त झालेले आहेत, मुख्यत्वे राज्यात कोरोना विषाणू कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडनं प्राप्त झालेल्या सूचनेनुसार आणि पत्रानुसार आम्ही आजच विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत की साधारणतः 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत त्यांनी शाळेमध्ये येऊ नये, इतरत्र भटकू नये, गर्दीचे ठिकाण टाळावेत, त्यानंतर वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत आणि चेहऱ्यावरती नाहीच काही तर रुमालाचा तरी मास्क लावावा, रुमाल लपेटावा आणि मार्केटमधनं काही मास्क मिळत असतील या सर्व प्रकारच्या सूचना कोरोनापासून वाचण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। परंतु शालेय कामकाज जे मात्र आहे त्यामध्ये 10वीचे पेपर्स तपासणं आहेत, काही मॉड्युरेशन्स आहेत, काही शाळेच्या विकासाच्या दृष्टीने ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही मात्र या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत आणि त्याच दृष्टीने विद्यार्थी जास्तीत जास्त आमचा कसा सक्षम होईल, विकसित होईल, आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल, समोर नेईल, याच्यासाठी अभ्यासाच्याही आम्ही काही योजना क्लासेसच्या वगैरे या ठिकाणी करण्यासाठी म्हणून त्याचंसुद्धा या कालावधीमध्ये आम्ही प्लॅनिंग करणार आहोत। शासनाच्या आदेशानुसार म्हणजे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व विद्यार्थिनींना आजपासून 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्याबरोबरच विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचं कारण स्पष्टपणे सांगून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव न हो त्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना करायच्या त्या त्यांना सांगण्यात आल्या। स्वच्छता पाळण्यासाठी कुठेही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं या सर्व सूचना त्यांना व्यवस्थितपणे देऊन जास्तीत जास्त वेळ घरामध्ये राहण्यासाठी तसंच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनासुद्धा या सूचना देऊन त्याचं पालन करण्याच्या संबंधीचं सांगण्यात आलेलं आहे आज। आणि स्टाफ जो आहे त्या स्टाफला त्यांच्या वेळेप्रमाणे शाळेत यायला सांगितलं आहे, त्यांना सुट्टी दिलेली नाही। अगदी परवाला आलेल्या परिपत्रकापासूनच आमचे वॉशरूम्स तसेही एरवी क्लीन असतातच, परंतु त्याच्यामध्ये आम्ही सॅनिटायझर आणि हँडवॉश वगैरे ठेवलेले आहेत। आज तर विद्यार्थीच नाही आहेत याच्यामध्ये, पण तरीही सुद्धा हँडवॉशचा वापर मात्र तिथे, ड्रिंकिंग वॉटर जिथे पिण्याच्या पाण्याची जिथे व्यवस्था आहे, त्यानंतर टॉयलेट्स आहेत ते सुद्धा तिथे सुद्धा आम्ही त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे। शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात येत असल्याने येथे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे। महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा ओस पडल्या आहे तर वर्गही रिकामे आहेत। याशिवाय चित्रपटगृह देखील बंद आहेत। चित्रपटगृहांचे फाटक बंद करण्यात आले आहेत। एरवी येथे प्रचंड गर्दी असणारे, नाश्त्याच्या गाड्या समोर तसंच प्रेक्षकांची गर्दी असणारे हे परिसर आहेत। तेथे आज कोरोनाच्या धास्तीमुळे शुकशुकाट पसरला आहे। डिसीजन लिया है जो सामूहिक जगह हैं, यहाँ पब्लिक प्लेसेस है, ख़ासतौर से थिएटर्स, जिम, स्विमिंग पूल्स और जो भी जगह है, रेस्टोरेंट्स, ये अच्छा निर्णय है और इसके साथ हम गवर्नमेंट के साथ हैं। और हमने भी हमारा थिएटर सारे अमरावती के थिएटरों ने तारीख 15 से शाम 6 बजे से अमरावती के पूरे थिएटर बंद कर दिए। कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे, त्यामुळे व्यवसायांवर आर्थिक संकटही ओढवलं आहे। नागरिकांच्या जीवावर तर कोरोनाचं संकट आहेच, शिवाय व्यवसायावर परिणाम होत असल्याने बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।